तुळजा भाऊंची आंघोळ करून मग मागे जाते. कारण का दुसरी राहायचे गौतम ऋषी नावाचं शेती करायची, शेती उगाच सकाळचे धान्य टाकायचे, संध्याकाळचे टाकून सगळ्या साधू संतांना भोजन द्यायचे. असे ऋषीमुनी होते. तर इंद्राला असं वाटलं इंद्राचा दरबार हरायला लागा गौतम ऋषींमुळे. ज्या टायमाला इंद्राने कपट केलं, गणपतीला बोलून म्हणाले तुम्ही एक गाय बना, मानव आहे गाय, आणि ते शेतीत सोडा म्हणे. ती ते शेतीत सोडल्यानंतर पुन्हा अनाजचा नाश करायला लागेल ती गाय. मग ते हाताळण्यासाठी गेले गौतम ऋषी. त्यांनी एक दारबाची काडी घेतली. त्या दारबाच्या काडीने गायीला स्पर्श केलं तर गायीचं पापा मम्मी देखो कहाँ पर है पापा. पाप लागले. पाप लागल्यानंतर सगळे ऋषी म्हणून त्यांना शाळायला लागले. तर बुवा इकडं तुम्ही थांबायचं नाही, तुमच्या पापींना राहायला जागा नाही म्हणे, इथे पुढे निघून जायचं म्हणे तुम्ही. तर बुवा आम्ही एवढ्या पावन जागेमध्ये कुठे जाणार नाही, आम्हाला पापामधून मुक्त होण्यासाठी म्हणून आम्हाला काही कारण सांगत नाही. आणि ते ऋषी मुनीने सांगितलं आता तुम्हाला एकच स्वर्गामधून जे महादेवाचे गट गंगा म्हणून, त्या गंगेला तुम्हाला तुमच्या नावाखाली आणावं लागेल. तर तुमच्या नावाखाली आल्यानंतर त्याच्यात आंघोळ करून तुम्ही पापातून मुक्त होणार. म्हणून या पहाडावरती त्यांनी 12 वर्ष तपासणी केली. मग महादेवांवरती प्रसन्न केलं. तर भोलेनाथ त्यांना प्रसन्न झाले. ते म्हणाले गौतम ऋषींना भाऊ तुम्ही एवढे पावन असून तर मला का आराधना केली. तर तेव्हा माझ्या हाताने पाप झालेले म्हणे, हे पाप शालन करण्यासाठी म्हणून तुमच्या जटेत जी गंगा आहे ते गंगेला म्हणा माझ्या नावाखाली द्या, त्याच्यात आंघोळ करून मी पापातून मुक्त होणार म्हणे. मग ज्या टायमाला गंगेला सांगितलं भाऊ माझ्या भक्तासाठी तुला खाली जावं लागेल, ही गंगा म्हणाली भाऊ त्याचा पाप मी का घेऊ, त्याचा पाप नाही घेऊ शकणार म्हणे, मी काही खाली जाणार नाही. तर महादेवाने सांगितलं तू पाप घेऊ नाही शकणार म्हणे गंगा, तू पाप धुवीत जाशील म्हणे जगतच्या उद्धारासाठी, तर बा तुला जावं लागेल. मग ती खाली उतरत नव्हती. महादेवाने शिव तांडव केलं त्या टायमाला. जे तांडव करून असे दोन्ही गुडघे भूमतलावरती मूळ स्थान म्हणतो ते जटेच स्थान. गौतम ऋषीने सांगितले तेव्हा आम्ही तुमच्या जटेवर आंघोळ करू नाही शकणार, तर तिचा जन्म द्या म्हणत होती ते म्हणून ही दक्षिणला नेली. इथे जन्म झालेला आहे. त्या साईडला जाते वैताग, मी म्हणतो मुंबई साईडला जाते, एक साईडने ते आईला जाते आणि गोदावरी इकडनं येते. इथे आईला गौतम ऋषी दोन्ही आले. ते संगम पण दिलं ते कसं हो गावामध्ये ते संगम आईला गोदावरीचा संगम होतो मोठ्या मंदिराच्या पलीकडे. हो इथे एक राक्षस राहायचा सोळासूर नावाचा. तो राक्षस तिथे सगळे गंगेची धार पिऊन घ्यायचे आणि त्याला सुखबीर नव्हतं. मग ज्या टायमाला गौतम ऋषीने आंघोळ करायची त्यांना पापातून मुक्त व्हायचं. गोदावरी पाणी गोदावरी 20 रुपयाची कॅन घेऊन जा घ्या. बंदरसाठी काय खाण्यासाठी जवळ येतात 10 रुपयाला पाकिट. हो तुमच्या हाताने व्हायला जाईल तिथे पैसे 20 रुपये का just green plastic like there. मम्मा मम्मा आपके पास मम्मा माता का जन्म हुआ. मम्मा do you have तो पाताल में जा रही थी मृत्यु लोग में जाने नहीं दिया. कारण के वैसे राम मंदिर मम्मा बाण मार के गोदावरी फिर वहाँ से गाँव में $1.85 सब लोग स्नान करते हैं. उसके अंदर है गोदावरी साइड से जाती है वो कुशावर्त क्या? हाँ कुशावर्त को वहाँ 33 कोटि देव का स्नान हुआ, अमृत गिरा. उसी कारण से वैसे 12 साल के बाद में कुंभ लगता है. 50 मेरा 50 ये 4 जगह पे होता है. ये कहाँ से लाई? मेरे पास 50 था, आपने लिया था. 50 नहीं है, 50 रुपए है. 500 408. रेट कितना है? 50 ये फोन अंदर रख दे. 100 150
250, 300, 450. 450. हमारा ये लो 450. रंडी का तो वो पानी था. नहीं सामने आ गए ये पत्थर देखो इधर. हाँ पत्थर के ऊपर आजा आराम से आजा. stressful. Look down. पत्थर देखो, पत्थर के ऊपर पैर रखो. दो मिनट आया. 2 मिनट हुआ. चलो इतना ही खींचे इधर से आज का रास्ता है. Something I do think this would be a long way to go. If it would be 2-3 hours. I don't know. ये माला लेके जाओ दादा. 3 मंदिर को 3 माला चढ़ा. 3 माला नहीं. माला लेके जाओ. जाओ तुम्हें आज विष्णु पंचमी कोटी वाली का हर वहाँ 3 मंदिराला 3 वाक्य येतं नाही पैसे द्यायला. गंगा पार्वती चांगलं पालखी वगैरे पाहिजे काय बसून राहिला. पापा आपका मर्जी लो क्या नहीं लो. पालखी वगैरे पाहिजे का. आले उद्या चला. 500 रुपए है. पालखी वगैरे पाहिजे दादा. बसून राहिला पालखी. हाँ. त्याच्या पुढे पायऱ्या चढा लागतील नाही का. 200 पायऱ्या पुढे.
10 actually. भारी वेळ असते ना 5-6 जण. Good going. इसको बना रहे क्या? हाँ बना रहेगी. ठीक है. क्या है ये? नागपंची सिलाई हनुमान से लाता आ जाता 9 नागपुर. कब कर रहे हो? इधर आओ मेरे जैसे करो बैठो नीचे. साइड. हाँ मैं दे रहा हूँ. मैं वीडियो कर रहा हूँ. हाँ ठीक है खुद का वीडियो कर. पॉज नहीं किया. नहीं मत पॉज करो. नहीं मैं नहीं कर रहा हूँ. कर. ये कौन है? गोरखनाथ. ये वापस आके वापस पैर पड़ना. ठीक है ना. ये बंद हो गया वीडियो. आराम से. कभी भी अंदर आने के पहले ना आगे पीछे देखने का क्या है अंदर. ठीक है ना. शूज पहन के इधर उधर नहीं भागने का. ठीक है. ठीक है ना. अभी तुम्हारा कैसा घर है वैसे भगवान का भी घर रहते. मम्मी आप आओगे? तुम लोग कर लिए ना बात. फूट. कानामध्ये कुंडाला घालता ना कानफाडी म्हणतात. योगीनाथ योगी जी
आदित्य घेऊन आणतो सबसे फेमस है वो। जी देखो इसके ऊपर वो आदमी दिख रहा है आपको कुठे तो समोर बघा त्याच्या त्या साईडला ब्रह्मगिरी तिथे महादेवने जाट आपटलेलं सीढ़ी से चढ़ा क्या? उधर 5-6 घंटा लगता है दीदी उस साइड से जाना पड़ता है आगे जंगल का रहता है पहाड़ चढ़ने के बाद 2 किलोमीटर का अच्छा रास्ता ऊपर जाना है अपने को इधर गोदावरी जाना है हाँ। इतनी ये बना हुआ है ना, सीढ़ी बना हुआ है ना। हो आगे सीधी है। सुन ना, पास नहीं नहीं उधर से दूर से नहीं, ये ऊपर चलने के लिए। हाँ आगे से सीढ़ी चालू हो जाएगा मंदिर पे। चलो चल इधर क्या मोटरसाइकिल लेकर आ सकते हैं। अरे भाई जायचं आपण पक्षी शिवाय चालू अजून ते बघा सर तशी हाईटला जावं लागतं पालखी करून घ्या त्यांना जाण्यासाठी काही मंदिरापाशी आता नाही जायला पैसे पण कधी घेऊ पायरी आता इथून पुढे 200 पायरी चढायची. डायरेक्ट गोदावरी मंदिरापर्यंत पालखी जाते चालायची गरज नाही. आल्यास परत आता सगळी आपल्या यांनी ड्रॉ करून दिली ती आहे मग या परत आलं जातं त्या म्हणून आले तिला पण ते म्हणते तर पायरीपर्यंत पाहू गेला कांदा आता बोली बच्चन किती घेता तुम्ही हे आम्ही जायचे 800 घेतो जाणं येणं 1500 रुपये घेतो जायला 800 रुपये पण व्हिडिओ करतात अजून एक तुला पूर्ण 750 पायरी 300 पायरी करायची काय झालं ना आता दिवस आहे त्याला ते वाढायची हा ना चाललं आता इथून पायऱ्या चालू झाल्या तुम्ही बसून घ्या कसं एक दिवस चालल्याने छाती पाव भरतं नाही का दारूची तकलीफ होते असं एक पायऱ्याचं साधन आहे आम्हालाही मजुरी भेटेल तुम्ही दर्शन होईल नाही का नाही तर मग जाण्यासाठी बसा वरती सोडून देऊ जायला पैसे तुम्ही घेऊ
हाँ छोड़ू दे कैसा एक दिन चलने से तकलीफ हो नारळ पाडतात नारळ पाडतात लोग बहुत बार थोड़ा बजल लाने के लिए अरे अभी और 200 है पालतू बना लो ना एक पालतू बना लो चेंज करके बैठ जाएंगे थोड़ा थोड़ा कोई भी अभी किसे बड़ा हो अभी तेरे से वीडियो नहीं बना कुछ नींबू पानी सर नींबू पानी पी लो ताकत होगा नींबू पानी हाँ नींबू पानी बनाने का नींबू पानी मुझे भी ना पीना है हाँ एक नींबू पानी पिलाओ नहीं एक नींबू पानी मुझे चाहिए याला तहान लागली एकदम खायला लागलाय 2-4 पायऱ्या पडतो एकच बनवू जरा जपून घ्या पायऱ्या खूप मोठ्या. एकच बनवायचं ना हा एकच बनव क्या चीनी कम डालिए नमक किधर जम्मू में थे वो भी 200 स्टेप्स ही था ना नहीं नहीं हम भी तो दोस्त हाँ 10-10 करके 20 कितना स्टेप्स था